मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्या ही जंगलामध्ये झाडाच्या खोडाला धडकून खाली चक्कर येऊन कोसळलेली असते. तेव्हा रावसाहेब तिथे येतो आणि नित्याकडे पाहून तो चिडूनच म्हणतो की नित्या अधिकारी, माझ्या थोबाडीत मारणं तुला किती महागात पडेल याचा अंदाजसुद्धा तुला नसेल. आता तुला माझ्यातील राक्षस पाहायला मिळेल आणि स्वतःचं मरणसुद्धा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळेल. पण कसं बघशील? बेशुद्ध आहेस ना तू, पण तरीही मी दाखवणार, असं म्हणत रावसाहेब नित्यावर कोयत्याने वार करणार. त्याच वेळेला अधिराज तिथे येतो आणि रावसाहेबांच्या पाठीमध्ये काठीने वार करतो. तर रावसाहेब लगेच खाली कोसळतो. अधिराजला समोर पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. रावसाहेब विचार करतो की अधिराजने मला ओळखण्याच्या अगोदर मला काहीतरी करायलाच हवं. अधिराज हा रावसाहेबांच्या जवळ येऊ लागतो. तर रावसाहेब दोन्ही हातांमध्ये माती घेऊन अधिराजच्या डोळ्यांमध्ये फेकतो आणि त्याच्या तोंडाला बांधलेला रुमाल सोडून तो अधिराजच्या तोंडाला बांधून घेतो. तर अधिराजला पुढचं काही दिसत नसतं. परंतु डोळे बांधलेले असताना सुद्धा अधिराज रावसाहेबांना उचलतो आणि दूर फेकून देतो. तर रावसाहेब खूपच घाबरतो. अधिराज हा डोळ्यांवरील पट्टी बाजूला करत असतो. तर रावसाहेब घाबरूनच तेथून पळून जातो. अधिराज मोठ्यानेच ओरडत म्हणतो की थांब, कोण आहेस तू? तर इकडे नित्या ही अजूनही बेशुद्धच असते. अधिराज तिला उचलतो आणि घरी घेऊन जाण्यासाठी निघतो. तर इकडे सर्वजण अधिराज व नित्या घरी येण्याची वाट पाहत असतात. पाहुणीला आठवतं की नित्यासाठी विमलाईने माझ्या कानाखाली मारली. तर विमल पाहुणीला विचारते की तू काय विचार करून हे सगळं केलंस? ही काय चेष्टा करण्याची पद्धत आहे का? तर तात्या म्हणतात, पाहुणे, एखाद्या व्यक्तीचा राग करणं इथपर्यंत तर मला समजतं, पण इतका तिरस्कार कशासाठी? तर पाहुणी रडतच म्हणते, तसं नाही आहे तात्या. विमल म्हणते, मग कसं आहे? तुला काय वाटलं? नित्या मॅडम तुझ्या अधिराजला तुझ्यापासून पळवून नेतील का? अगं, तुझं अधिराजवर प्रेम आहे ना, मग त्याच्यावर विश्वास असायला नको का? अगं, तो तुला सोडून कशाला कुणाच्या मागे जाईल? त्याच वेळेला अधिराज नित्याला घेऊन घरी येतो. तर सर्वजण खुश होतात. अधिराज नित्याच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळानंतर नित्या शुद्धीवर येते आणि अधिराजला घट्ट अशी मिठी मारते. ते पाहून पाहुणीचा आणखीनच जळफळाट होत असतो. तर इकडे नित्या घाबरतच म्हणत असते, अधिराज, मी तुला किती आवाज दिले? मला माहिती होतं तू मला घेण्यासाठी येशील. मी खूप घाबरले होते. मी बाहेर झोपले होते. जाग आली तर मला नाही माहीत मी तिथे जंगलामध्ये कशी पोचले ते. तेव्हा अधिराज नित्याला शांत करत पिण्यासाठी पाणी देतो. तर नित्या सांगत असते, जंगलामध्ये मला खूप सारे विचित्र आवाज ऐकू येत होते. त्यामुळे मी खूप घाबरले आणि तेव्हा मला फक्त तुझीच आठवण आली. म्हणून मी अधिराज असा आवाज देत होते. पण मी तिथे जंगलामध्ये कशी पोचले? मला कोणी उचलून तर तिकडे नेलं नसेल ना? असा प्रश्न आता नित्या करू लागते. तेव्हा अधिराज लगेच पाहुणीकडे रागाने पाहतो. तर पाहुणी तेथून निघून जाते. अधिराज नित्याला म्हणतो, आता तुम्हाला झोपेची गरज आहे. तुम्ही आराम करा, जास्त विचार करू नका, असं म्हणत तो नित्याला शांतपणे झोपवतो आणि लगेच बाहेर येतो. तर अधिराजला पाहून पाहुणी खूपच घाबरते. ती म्हणते, राज, चुकलं माझं, मला माफ कर, आय एम सॉरी. तेव्हा अधिराज चिडूनच म्हणतो, आज तू जे काही केलंस ना, ते खूप चुकीचं केलंस. नित्या मॅडमला जर काही झालं असतं ना. त्याच वेळेला सावरी तिथे म्हणते की दाद्या, कोण कुठली ती मुलगी? तिच्यासाठी तू पाहुणीशी असं का वागत आहेस? तेव्हा आता अधिराज, तू तर बोलूच नको, असं म्हणत सावरीवर हात उगारतो. तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सावरी म्हणते, थांबलास का? मार की. तर अधिराज चिडूनच म्हणतो, आज तुम्हा दोघींची चेष्टा त्या नित्या मॅडमच्या जीवावर बेतली असती. कारण जंगलामध्ये हल्ला झाला त्यांच्यावर. आज जर मी तिथे वेळेवर पोचलो नसतो ना, तर नित्या मॅडम जिवंत सापडल्या नसत्या. तेव्हा ते ऐकून तात्या आणि विमलच्या पायाखालची जमीनच हादरते. तर विमल विचारते, काय, कोणी केला होता त्यांच्यावर हल्ला? तर अधिराज म्हणतो, माहिती नाही, माझ्या तावडीतून सुटला तो. तर पाहुणी रडतच म्हणते, सॉरी राज, हे सगळं ना फक्त माझ्यामुळे होतंय. सावरीची त्यामध्ये काही एक चूक नाहीये. माझंच चुकलं. माझे हे हात आहे ना, त्यातून कधीही चांगलं काम होत नाही. हे हातच ना अपशकुनी आहे. ते कापून टाकायला हवे, असं म्हणत पाहुणी लगेच स्वतःच्या हातावर कोयता मारून घेते.
तर अधिराज तिच्या हातातील कोयता बाजूला फेकत म्हणतो, पाहुणी असं मूर्खासारखं करू नकोस. तर पाहुणी लगेच अधिराजला मिठी मारत म्हणते की चुकलं माझं, मी परत अशी चूक नाही करणार, मला माफ कर. आणि विमलची माफी मागत म्हणते की तुमच्या एका झापडीनेच मला कळलं आहे, मी अशी चूक नाही करणार. वाटलं तर मी शपथ घेऊन सांगते, मी त्यांच्या वाटेला नाही जाणार. इथून पुढे नित्या मॅडमला माझ्याकडून अजिबात त्रास होणार नाही. तेव्हा अधिराज म्हणतो, पुन्हा जर वेड्या हळदीसारखी वागलीस ना तर डोक्यात खवटा मारेन तुझ्या. तर पाहुणी लगेच हसतच होकार देते. तर इकडे वसुंधरा देवी पिंट्याला चापकाने मार देऊ लागते आणि एक साधं काम तुला सांगितलं होतं ते सुद्धा जमलं नाही का? अरे तुझ्या एका चुकीमुळे ना आम्ही निर्वंश झालो असतो. तेव्हा पिंट्या रडतच सांगत असतो की तो अधिराज कधी तिथे आला ते मला कळलंच नाही. तिथे खूप अंधार होता ना, त्या अंधारात मला दिसलेच नाही. तर वसुंधरा देवी म्हणते की आमचं नशीब त्या अधिराजने रावसाहेबांना ओळखलं नाही, नाहीतर आता गावभर बोभाटा झाला असता. पण तुझं काय, 2-2 डोळे असूनही तुला नीट दिसत नाही का? थांब, तुझे डोळे काढूनच हातात देते. म्हणून वसुंधरा देवी आणखीनच पिंट्याला चापकाने मारू लागते. तर पिंट्या मोठमोठ्याने रडत असतो. तेव्हा रावसाहेब वसुंधरा देवीला थांबवतो. तर वसुंधरा देवी चिडूनच विचारते, तुमचं काय करायचं? गावबंदी असताना सुद्धा तुम्ही इथे कशाला आलात? कोणी पाहिलं तर? तेव्हा रावसाहेब म्हणतो, अगं मी स्वतःचा जीव वाचवत कसाबसा इथपर्यंत पळत आलो. तुझ्याकडे नाही तर मी कुठे जाणार होतो? एक कामसुद्धा मनासारखं होत नाहीये. म्हणून रावसाहेब खूप वैतागलेला असतो. तर वसुंधरा देवी सांगते, शत्रूवर जर वार करायचा असेल ना तर त्याच्या अगोदर चारी बाजूने त्याची कोंडी करायची, चारही बाजूने त्याला घेरायचं, मग त्याच्यावर वार करायचा. आता त्या नित्याचा जीव घ्यायचा म्हटल्यावर चारही बाजूने फिल्डिंग करायला हवी. रावसाहेब विचारतो, नक्की काय करायचं? तर वसुंधरा देवी म्हणते, त्या अधिराजच्या घरामध्ये सुद्धा नित्याचे शत्रू तयार होत आहे. सगळ्यांशी युती करायची, चांगलं प्लॅनिंग करायचं, फिल्डिंग लावायची, मग तिच्यावर घाव घालायचा. कसं, एक घाव 4 तुकडे झाले पाहिजे. तर रावसाहेब म्हणतो, एकदम करेक्ट बोललीस बघ, आता नीट प्लॅनिंग करून विचार करून मगच तुला तोंड दाखवतो. असं म्हणत रावसाहेब तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या अधिराजसाठी दूध घेऊन येते. तर अधिराज विचारतो, तुम्ही कशाला आणलत? पाहुणी कुठे आहे? त्यावर नित्या सांगते की पाहुणी व सावरी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्यात. तुला दूधच हवं होतं ना, तूच यासाठी तर तिला आवाज देत होतास ना, मग हे घे. तर अधिराज तो ग्लास हातात घेत नित्याला म्हणतो, थँक्यू. आणि काल रात्री एवढं सगळं होऊनही तू आज सकाळी लवकर उठलीस, खूप छान वाटलं. तर नित्या म्हणते, काल तू माझा जीव वाचवलास हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अधिराज म्हणतो, जोपर्यंत हा अधिराज जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तेवढ्यात सावरी आणि पाहुणी तिथे येतात. ते ऐकून दोघींनाही मोठा धक्काच बसतो. आता दूध पिल्यानंतर अधिराजला पांढरी मिशी आलेली असते. ते पाहून नित्या हसते व राजला खुणावत सांगू लागते. परंतु राजच्या काही लक्षात येत नसतं. तर नित्या स्वतःच्या ओढणीने ते दूध पुसून काढते. तर अधिराज खुश होतो. परंतु ते पाहून पाहुणीला अजूनच नित्याचा राग येतो. सावरी म्हणत असते, पाहुणे, ही पोरगी दादाच्या मनात घुसायली बरं का? तर पाहुणी चिडूनच म्हणते, ही पोरगी जे काही करत आहे ना ते तिला खूप महागात पडणार आहे, कारण ही पाहुणी तिची ही नाटकं अजिबात खपवून घेणार नाही. तर सावरी म्हणते, लक्षात ठेव बरं का, काल रात्रीला तू सगळ्यांना वचन दिलंस की तू नित्या मॅडमला काही करणार नाहीस. त्यामुळे आता काही करायचं नाही, फक्त गप्प बसायचं. त्यानंतर पाहुणी ईशानला एका ठिकाणी बोलावून घेते. ईशान विचारतो, काय झालं? मला कशासाठी इथे बोलवलंस? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर पाहुणी सांगते, माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे तुमची नित्या. ती माझ्या राजला पळवून नेणार असंच मला वाटायला लागलं. तेव्हा ईशान लगेच पाहुणीच्या खांद्यावर हात ठेवत तिचं सांत्वन करू लागतो. तर पाहुणी चिडूनच म्हणते, ए बाजूला व्हायचं, डोळ्यात पाणी आलं म्हणून लगेच खाली बादली नाही ठेवायची. खेड्यातली वेडी पोरगी आहे असं समजू नकोस तू मला. मी काय कमजोर मुलगी नाहीये. त्यावर ईशान म्हणतो, तू मला इथे बोलवलंस म्हणजे तू कमजोर कशी असू शकते? अगं फक्त मैत्रीच्या नात्याने मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला एवढंच. त्यावर पाहुणी म्हणते, मग त्या मैत्रीला जागा आणि लवकरात लवकर त्या नित्या मॅडमला आमच्या घराच्या बाहेर काढा.
तर ईशान म्हणतो, मला पण तेच तर हवं आहे, पण मी एकटा पडलोय. मी काय तुमच्या घरी राहायला येऊ शकत नाही आणि नित्याला कसं समजावू? मला पण सोबत कोणीतरी हवं ना. आता मी काय करू तूच सांग. त्यावर पाहुणी म्हणते, मी सुद्धा त्या राजला शब्द देऊन बसले की नित्याला काही त्रास होऊ देणार नाही. तुला यातून काही मार्ग सापडतोय का? तेव्हा ईशान हसतच म्हणतो, हो सापडतोय ना. नित्या म्हणते, मग ती मुलगी जर माझ्या राजपासून दूर जात असेल ना, तर मी तुमची कुठलीही मदत करण्यासाठी तयार आहे. तर ईशान म्हणतो, मग तर नित्या राजपासून दूर गेलीच असं समज. फक्त मी सांगेल ना तसंच करायचं. आणि तुला जमेल का असं म्हणत ईशान हा हात पुढे करतो. तर पाहुणी लगेच ईशानच्या हातात हात देत दोघेही एकमेकांशी हातमिळवणी करतात. तर इकडे अधिराजची जमीन बळकवायची म्हणून वसुंधरा देवी खूपच खुश असते. पुढील भागामध्ये शालिनी म्हणत असते की भूतकाळात मी जयदीप आणि गौरीवर वार केला. आता बघा बेसावधपणे पुन्हा एकदा मी त्यांच्यावर कसा वार करते ते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.